त्यातच गेल्या 2 दिवसांपासून उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली बघायला मिळते। उष्णतेची लाट सर्वत्र पसरली असून पुढील 2 ते 3 दिवस कमाल तापमानाचा पारा चढाच राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। त्यामुळे मुंबईकरांना आणखी 2 दिवस वाढत्या तापमानाचा सामना करावा लागेल। अशात नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं जातंय। पुढील 3 दिवस राज्याच्या तापमानात मोठी वाढ होणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलंय। पुढील 72 तासांमध्ये यंदाच्या वर्षातील सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला। राज्यातील प्रमुख शहरात तापमानाने उच्चांक गाठलाय, तर पुढील 3 दिवसानंतर उष्णतेत मोठी घट होणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला। विदर्भामध्ये पारा 40 पार गेला असून उष्ण लाटेच्या झळांनी नागरिक चांगलेच होरपळलेत। अकोला, अमरावतीमध्ये 45 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली, तर वर्ध्यामध्ये पारा जो आहे तो 44 अंशांवरती गेला। पुढचे 2 ते 3 दिवस पारा असाच स्थिर किंवा चढता राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। तशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे। संपूर्ण एप्रिलमध्ये केवळ 1 दिवस पारा 42 अंशांवर गेला। 10 मे पासून मात्र तापमान हळूहळू वाढायला लागलं। शनिवारी पहिल्यांदा पारा जो आहे तो 42 अंशांच्या पार गेला होता। रविवारी पाऱ्याने उसळी घेतली। आपली सावली कधीही आपली साथ सोडत नाही असं म्हटलं जात असलं तरी आज दुपारी काही क्षणासाठी आपली सावली साथ सोडणार आहे। हो, हे खरं आहे। नागरिकांना आज दुपारी शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे। एका ठिकाणी वर्षातून 2 वेळा आणि 2 दिवस शून्य सावली अनुभवता येते। जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते। शून्य सावलीचा हा एक रोमांचकारी अनुभव आहे। सध्या उत्तरायण सुरू असून मे महिना असल्याने उन्हाळा चालू आहे आणि त्यामुळे ही घटना पाहता येणार आहे। पुढील काही दिवस ही घटना वेगवेगळ्या गावांमधून अनुभवता येईल। पुढे पाहूयात, एक धक्कादायक घटना अशी आहे।